हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत तुम्हाला जे काही नंबर्स दिलेले आहेत त्यांना वेगवेगळे साईन आहे, तर त्या साईनचा यूज करून ह्या नंबरचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन कसं करायचं हे आपण बघणार आहोत. फर्स्ट जे काही एक्झाम्पल ते काय तुम्हाला -4 + -9 इक्वल टू लिहायचे. आता इथं काय होईल तुमचं प्लस आणि मायनस. प्लस आणि मायनस जर असेल तर साईन कोणतं येतं मायनस, म्हणजे काय होणार आहे तुमचं -4 - 9 -4 - 9 इक्वल टू किती येणार आहे. आता हे दोघांना पण जर साईन मायनस मायनस आलं तर तुम्हाला काय करायचं, ह्या दोघांची ॲडिशन करायची आणि जे साईन आहे ते तुम्हाला द्यायचं. सेम जर साईन असेल तर काय करायची राहती, ॲडिशन करायची राहती. आता -9 आणि -4 किती होणार तुमचं -30. सेम तुम्हाला काय दिलं आहे इथं -3 + 8. आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, हा काय आहे, हा मायनस आहे, हा काय आहे प्लस आहे, म्हणजे अपोजिट साईन आहे. तर काय होणार आहे तुमचं सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे तुम्हाला. मग चला तर बघू आपण. -3 + 8 किती होणार आहे, -3 + 8 5. ॲन्सर काय येणार आहे 5. 8मधून 3 गेले किती राहत्या 5. पण जे काही याला साईन आहे ते काय द्यायचं, जो काही तुमचा बिगेस्ट नंबर आहे किंवा मोठा नंबर आहे त्याचं तुम्हाला साईन द्यायचं. मोठ्या नंबरला साईन काय आहे प्लस, म्हणून काय आलं तुमचं +5. आता तुमचं जे काही नेक्स्ट एक्झाम्पल याच्यामध्ये काय तुमचं +4 - 8. आता इथं काय करायचं, एकाचं प्लस आणि मायनस साईन आहे, काय करायचं सबस्ट्रॅक्शन करायचं. सबस्ट्रॅक्शन जर केलं तर किती येणार तुमचा आन्सर 4 येईल. आणि साईन कोणतं द्यायचं, जो काही तुमचा मोठा नंबर येतो, मोठ्या नंबरला कोणतं आहे निगेटिव्ह साईन. इथं कोणतं होतं पॉझिटिव्ह होतं, इथं कोणतं आहे निगेटिव्ह आहे, म्हणून आपण काय दिलं निगेटिव्ह साईन दिलं. सेम तुमचं आता इथं काय तुम्हाला -3 - 2. आता सेम साईन आहे म्हणजे काय करायचं ॲडिशन करायची आणि जे दोघांना साईन आहे ते द्यायचं. मग इथं आन्सर किती येणार आहे -5. सेम जर तुम्ही घेतलं +3 + 2 तर आन्सर काय येणार आहे +5. ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे.